नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज करणार आहोत मस्त अशी पोपटी शेतामध्ये. ते चाललो आहे आपण पटपट पटपट शेतामध्ये. तर शेत खूपच जवळ आहे घरापासून, कारण आमचं घर पण शेतातच आहे, पण थोड्याशा अंतरावरती आमचं दुसरं शेत आहे. तिथं गेलो, तिथं मस्त पोपटी वगैरे केली. तिथे आमची शेततळी पण आहेत माशांची, ती पण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. सध्या आहे पोपटीची तयारी. तर 1.5 किलो चिकन घेतलेले, मोठे मोठे पीस आहेत. त्याला आपण आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची, नंतर मिरची पावडर टाकायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद, मीठ. खडे मिठाचा वापर केला आहे, साध्या मिठाचा वापर केला आहे, तर दोन्ही वापरले. आणि त्याच्यानंतर आपण टाकलेले ह्याच्यामध्ये घरगुती मसाला, जो आपला त्यात सगळं असतं, गरम मसाला, धने जिरे पूड, सगळं असतं ते टाकलेले. तर हे सगळं चोळून ठेवायचं जवळपास 1 ते 1.5 तास, कारण आपली पुढची प्रोसेस व्हायच्या आधी आपण हे सर्वात पहिलं चिकनच मॅरिनेट करून ठेवायचं, कारण मग छान मुरतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर एवढंच आपण लावलेलं. तुम्हाला लिंबू वगैरे प्यायचं असेल तर पिऊ शकता, दही वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता, पण आपण ते पाल्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळं काहीच गरज नाही. एवढंच शेतात करणार आहोत त्यामुळं हे सगळं लावलं तरी खूप झालं. त्याच्यानंतर आपण हे सगळं मॅरिनेट करायला ठेवून दिलं. आणि मग घेतलं आपण केळीचं पान. इथं केळीचं पान, कर्दळीचं पान, तुमच्याकडे अशा प्रकारचे पानं असतील, जे की सागवानाचं पान, कशाची पानं असतील ते स्वच्छ धुवायची. आपली गावाकडं छान मिळतात. केळीच्या पानात केलं तर खरंच खूप छान. तर केळीच्या पानामध्ये अशा पोटल्या बांधल्यात मी छोट्या छोट्या चिकनच्या, आणि ते चिकन बांधून टाकले एका धाग्याने, आणि त्या पोटल्या आपण त्या पोपटीमध्ये टाकणार आहोत. असं सुद्धा लावू शकता, डायरेक्टसुद्धा टाकू शकता. थोडंसं डायरेक्ट लावायला पण ठेवलेले आणि असं पण ठेवलेले. तर आपल्याला पोपटीसाठी लागतं चिकन पावटा. तुम्हाला हवं ते तुम्ही पोपटीत टाकू शकता. तुरीच्या शेंगा, मक्याची कणसं, ज्वारीची कणसं, किंवा तुम्ही अंडी वगैरे, बरंच व्हेज करायचे असेल तर वेगवेगळे लावू शकता, नॉनव्हेज करायचं असेल तरी वेगवेगळं. ह्यात तुम्ही मासेसुद्धा टाकू शकता, पण आम्हाला जागाच नाही पुरली, छोटा माठ असल्यामुळं. तर हे छान पोटल्या बांधून झाल्यानंतर आपण पावटा स्वच्छ धुवून निवडून, किडलेला पावटा काढून वगैरे सगळं घेऊन यायचं, आणि तो पण त्याच्यात पण मसाले कालवून ठेवून द्यायचं. जसं आपण चिकन मॅरिनेट करतो तसं बाकीचे मसालेसुद्धा बाकीचा पावटासुद्धा मॅरिनेट करून ठेवून द्यायचा. तर इथं आमचं दोघींचं काम चालू आहे मस्तपैकी ते पोटल्या बांधायचं. आणि अशा पोटल्या बांधल्यानंतर एक वेगळीच टेस्ट येते. तर नक्की करून बघा. ह्याच्यात मी फिश फ्राय पण फिश भाजून, म्हणजे चुलीमध्ये भाजून दाखवणार आहे. त्याचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल. सगळंच एका व्हिडिओमध्ये, मग खूप लेंदी होतं. तर नक्की तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे आपण पावटा स्वच्छ धुवून निवडून आणलेला आहे. त्याच्यामध्ये टाकतो आहे आपण मीठ टाकल्यानंतर त्याच्यात पण हळद आणि मसाला टाकायचा आहे. तर हे सगळं लावून ते पण ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इथे बाकीची. याच्यात ओवा खूप, म्हणजे आम्हाला ओवा, म्हणजे तिथे आम्ही पाहिलं होतं तेव्हा त्याच्यात ओवा टाकला जातो, त्यामुळे ओवाची खूप वेगळी टेस्ट येते. आणि ओवा पण टाकावाच, नक्की टाका, नक्की तुम्हाला पण टेस्ट कळेल कसे असते ते. तर इथे आपलं पावट्याला पण झालेलं आहे सगळं लावून, मीठ, मसाला आणि हळद. तर आपण ओवा पण त्याच्यात टाकलेला आहे. हा आहे बांबुर्डीचा पाला. तर आमच्या तळ्यावरतीच बाजूला आम्हाला तो भेटलेला. रानात कुठेही तुम्हाला हा पाला मिळून जाईल. बघू शकता कसा दिसतोय. हा स्वच्छ करायचा, धुवून घ्यायचा. एक माठ घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. नवीनच माठ आहे त्यामुळे पाण्यात भिजत टाकलेलं आहे. हे चिकन आपण नुसतं लावायला ठेवलं आहे आणि दुसरं पॅकिंग करून ठेवलेले. तर पाला सुरुवातीला खाली भरपूर लावून घ्यायचा, कारण त्याचं पाणी खूप सुटतं. ह्या पोपटीमध्ये तेलाचा वापर कुठेही झालेला नाही आणि पाण्याचा वापर कुठेही झालेला नाही. तेल आणि पाणीचा न वापर करता ही पोपटी होते, त्यामुळं खूपच हेल्दी आणि खूपच छान आहे. तर नक्की कधी गावाला वगैरे गेला तर पोपटीचा आनंद नक्की घ्या. तर इथे आपण भांबरुडीचा पाला पहिला लावून घेतल्यानंतर पावटा लावून घ्यायचा. असे थर लावायचे, चिकनचा थर लावायचा, त्याच्यावर परत पाला लावायचा. असा पाला भरपूर लागतो, तो स्वच्छ धुवून घ्या आणि साफ करून घ्या. खराब वगैरे नका लावू, चांगली चांगली पानं लावा. तर तिथेच बाजूलाच मिळाला, तर आम्हाला कुठे जायला नाही लागलं. तर तिथेच आम्हाला बाजूला मिळाला होता, सगळा खूप सारा आहे. तर अंडी पण लागतात. आम्ही अंडी, चिकन, पावटा एवढं सगळं लावलं होतं. आणि कसं झालं होतं ते सगळं मी सांगते. इथे दोघींना मदतीला घेतले. तर आमचं छान असं गप्पा गोष्टीमध्ये छान पोपटी तयार करणं चालू होतं. तर बऱ्याच तयारी सगळ्यांनी केली, आणि सासऱ्यांना येते म्हणून त्यांना लावायला बसवलं होतं तिथं. हे आमचे सासरे आहेत, हे आमच्या नणंद, आणि ती तृप्ती, आणि ही सिद्धी. तर आता हा पाला नीट करायचं काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात आम्हाला मासे पण टाकायचे होते, पण जागाच नाही भेटला.
मासे भाजून पण खूप छान होतात, पण त्याच्यात पण ट्राय करायचे होते पोटल्या बांधून केळी. तुमच्याकडे जर माठामध्ये जागा असेल, मोठा माठ असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. 1 डझन अंडी लावली होती, कारण मुलं होती छोटी छोटी, त्यांना खूप आवडतील म्हणून. खूप छान लागतात आणि टेस्ट खूपच सुंदर लागते. तर म्हणून आम्ही 1 डझन अंडी ह्याच्यात लावून घेतली. त्याच्यानंतर आम्ही सगळा भांबुर्डीचा पाला हे केला, त्याच्यामध्ये लावून घेतला. पॅक करून घ्यायचं. जसं आपण बिर्याणीला थर लावतो तसे हे थर लावायचे. प्रत्येक थराच्या मध्ये भांबुर्डीचा पाला हा आलाच पाहिजे. तर इथे दाखवत होते की आम्ही खूप घामाने पोपटी करताना खूप दमलेलो आहोत आणि सगळ्याजणी असं सांगत होत्या की आम्हाला खूपच कष्ट झालेले आहेत. तर इथे खड्डा खोदला एक छोटासा आणि त्याच्यामध्ये गवत लावलेले कडेने आणि बघू शकता असे लाकूड कट करून घेतलेले आहेत सगळे. तुम्हाला शेतात कुठेही मिळू शकतात अशी लाकडं. तर ही लाकडं बघू शकता लावायची पद्धत कशी आहे, जेणेकरून आतमध्ये हीट लागेल आणि आतलं खूप शिजलं जाईल. तर आणि पोपटी झाल्यानंतर एक 15 मिनटात, 15 ते 20 मिनटात थोडासा थंड व्हायला लागला की तो काढून लगेच पोपटी काढायची, नाही तर ती खूप हीट लागून आणि आतमध्ये खूप हीट राहून मग ती करपली जाते, खराब होईल. आमची थोडीशी झाली, आम्हाला थोडासा वेळ झाला काढायला. तर इथे आपण आता सगळं पॅक करतोय, बघू शकता मस्त असं वरतून लावतोय. तर पूर्ण पॅक करून घ्यायचा माठ आणि मग वरती वाळलेलं गवत टाकायचं आणि मग त्याला काडीपेटीने आग लावायची. तर शेतामध्ये असला प्रकार केल्यानंतर खायची मजा वेगळीच आहे. तर नक्की करून बघा. आणि कोणाकोणाला पोपटी हा प्रकार माहिती आहे तर आणि केला आहे आणि खाल्ला आहे कोणी कोणी, त्यांनी मला नक्की सांगा. तर इथे एक वाळलेलं गवत आपण त्याच्यावर टाकून घेतो आहे सगळीकडून आणि मग त्याच्यावरती सगळं टाकल्यावरती पटकन आग लागते. लाकडं पेटायला वेळ लागतो, त्यामुळे हा गवत जर टाकलं तर सोपं जातं पटकन पेटायला. तर आपण आता आग लावलेली आहे मस्त. आता मी तुम्हाला सांगते हे पाणी कशासाठी घेतलं आहे. तर आपलं शेत आहे पलीकडं, तर शेतामध्ये ज्वारी लावलेली होती. त्या ज्वारीवरती ज्वारीला हीट लागू नये आणि खराब होऊ नये म्हणून, झळ लागू नये त्याला म्हणून पाणी मारलं जात होतं, कारण की मग ज्वारी खराब होईल. तर ही हीट तिकडं जाऊ नये म्हणून सारखं पाणी मारलं जात होतं. तर तुम्ही पण शेतात जर असं पिकाच्या शेजारी करणार असाल तर नक्की पाणी करा. आपली पोपटी शिजून बराच वेळ झाला होता, मग आपण ती काढायला घेतली. तर वरचा जो पाला पॅक केला होता तो पहिला सुरुवातीला काढून घ्यायचा सगळा. आता बघू शकता आतमध्ये किती छान सगळं शिजलेलं आहे. खूप हीट लागते आणि मग पटकन एकदम जवळजवळ अर्ध्या तासात ही आपली पोपटी तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता सगळं छान शिजलेलं आहे. अंडी छान उकडलेली आहेत आणि पावटा पण खूप छान झाला. याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही बरंच ॲड करू शकता, कणसं ॲड करू शकता. त्याच्यानंतर व्हेज करत असाल तर तुरीच्या शेंगा वगैरे मिळतात, वाटाणा मिळतो, त्यामुळं नक्की करा. त्या पोटल्या करून टाकलेल्या आहेत. त्यातलं चिकन तर खूपच भारी झालं होतं, कारण केळीच्या पानात आपण जेवलो तरी खूपच छान लागतं, टेस्टी लागतं. त्यामुळं केळीच्या पानात आपण चिकन बांधून टाकलं होतं त्याच्यात, तर ते पण खूप छान झालं होतं. हे सगळं बाजूला करायचं, त्याच्यातला पाला खूप सगळा वेगळा वेगळा करायचा आणि मग आपण मस्त पोपटीचा आनंद घ्यायचा. तर मी पोपटीचा आनंद घेणाऱ्यांकडनं पण ऐका तुम्ही कसं झाली आपली पोपटी. आवडली का ताई पोपटी? खायची खूपच छान. अंडे कशी आहे? विचारायला यायचं नाही, आम्ही खाण्यात बिझी आहोत आता. पप्पांनी सांगा ना. खूप छान चविष्ट. बिना तेलाची बेस्ट थिंग. बोला. मस्त एक नंबर. आम्ही शेतात खाण्यात खूपच वेगळी मजा. व्हिडिओ खरंच आवडला असेल तर एखादा लाईक होऊन जाऊ द्या. भेटूया पुढच्या